and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालंय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आज नायसाचा लास्ट पेपर आहे एक्झाम्सचा आणि येस मी चाललो आहे हॉस्पिटलला. आईची छान पूजा चालू आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे आणि नाश्ता रेडी झाला आहे. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. चल बाय, काळजी घे. Naisa is back from school. झाली एक्झाम. एक्झाम झाली. नाही, नेक्स्ट ट्यूजडेला आहे पिकनिक. नाही, आता तुझं ग्रॅज्युएशन डे, मग त्याचं सगळं प्रॅक्टिस घेणार स्कूलमध्ये, मग पिकनिक, मग सुट्टी, परत स्कूल. चल To home. Exam संपले. अजिबात इंटरेस्ट नाही बाहेर येण्यात. आणि सर म्हटलं चल जाऊन येऊ आपण मस्त, तर नाही. आता मी ऑन केलंय. चल आम्ही जाऊ मग. एवढी गरमी होती ना दुपारी. 42 डिग्री. अजून सुरुवात गेली तेव्हा तर चटके बसत असतात. मी आता हॉस्पिटलमध्ये असतो म्हणून एवढं काही समजत नाही सेंट्रलाइजेशन असल्यामुळे. जी बाहेर काम करत असतील बिचारे त्यांना डिफिकल्ट आहे. तुमचा सुरुवात आहे अजून. हो ना बाई, मे मध्ये तर काय होईल. बेसिक आणि कंटिन्यूस. ज्यांचे एप्रिल मध्ये लग्न आहेत. हो ना. डब्यामध्ये आहे अजून, तिला हवं असेल तर. गरम आहे. हो आहे अजून. पहिले हे खा, गरम आहे. आणि आई येतो आम्ही. Going for a mini date. मुलगी नाही मम्मी दिले असं. सो आम्ही असंच निघालोत. सनी बोलला की चल आपण राऊंड मारून येऊया. मी त्याला म्हटली की आराम कर. पहिले तर त्याला मूवी बघायचा होता, म्हणजे आम्हाला ॲक्च्युली दोघांना मूवी बघायचं होतं, जे तिघी आलेलं आहे तो मूवी. पण शोज ना खूप कमी आहेत. म्हणजे मला खरंच समजत नाही, आपण महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मराठी मूवीजला आपण तेवढं का नाही
साथ देत, आपण का नाही जाऊन बघत. मराठी मूवीज एवढे सुंदर आहेत ना आणि एवढे छान मेसेजेस घेऊन येतात, म्हणजे खरंच खूप सुंदर. आणि तेच होतं ना, कारण काय माहिती का, आपण ऑडियन्स ना तेवढं प्रेम देत नाही. ते फर्स्ट 2 दिवस बघतात की कसं फुटफॉल आहे आणि मग त्यानुसार पुढचे जे शोज आहेत प्लॅन आउट होतात पुढच्या वीकचे. मी तेच म्हणतो की शोजच नाही आहेत तर ते एकदम ऑड टायमाला आहे, जेव्हा ऑफकोर्स पॉसिबल नाही होऊ शकत. ठेवून पण ऑड टायमावर ठेवतात. सो प्लीज मी तेच कोणताही मराठी मूवी असो आपण जाऊन बघायला हवं, त्याला खूप सारं प्रेम द्यायला हवं, तर त्याचे पण शोज वाढतील, तर त्यांची पण ती जी क्रिएटिव्हिटी आहे ती दिसून येईल. एवढं युनिक, एक्झॅक्टली, एवढे छान आहेत ना, म्हणजे टॉपिक्स इट इज रिअली अ ब्लेसिंग, पण आपण ते सगळं मिस करतो. एक्झॅक्टली. आणि रिपिटेटिव्ह नसतं. मी आतापर्यंत आम्ही तर कितीतरी मराठी मूवीज पाहिलेत, ऑलमोस्ट मराठी मूवीज. दरवेळेस जो मूवी आम्ही बघायला जातो त्याच्यात प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळं असतं, खरंच रिपिटेटिव्ह नसतं आणि बघण्यासारखे आहेत. आपले पण ॲक्टर्स, आपले मराठी ॲक्टर्स एवढे सुंदर काम करतात, एवढं छान इमोशन्स दाखवतात, एवढं मेहनत घेतात, तर आपण सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आणि हे फक्त मूवीजपर्यंतच नाही, बट एव्हरी फील्डमध्ये मला असं पर्सनली फील होतं की आपण महाराष्ट्रामध्ये राहून कुठेतरी आपण आपल्याच माणसांना पुढे नाही घेऊन जात आहोत. सो ते घेऊन जाणं फार गरजेचं आहे. खूप सारं प्रेम द्या. कोणताही मूवी असेल, मराठी मूवी जाऊन नक्की बघा. आणि नाटक, एक्झॅक्टली, आम्हाला प्रचंड आवडतं, आम्हाला दोघांना नाटक बघायला खूप आवडतं. बट ना आमचं तेच झालं की नायसा झाल्यानंतर नायसाला घेऊन जाणं आणि मग नंतर असं होतं की नायसा कसं आम्हाला सोडत पण नव्हती. आता नायसा मोठी झाली, नायसा स्वतःच म्हणते मला नाही यायचं आहे. सो ते पण आमचे एवढ्या वर्षाचे मिस झालेत ना. कितीतरी सुंदर नाटक बघणं राहून गेलेलं आहे. पहिले लिटरली आम्हाला वाशीपर्यंत झालेलं कसं, आता तर नाट्यगृह पनवेलमध्येच आहे. एवढे छान नाटक येतात पण आम्हाला पॉसिबल नाही होत बघणं, पण ते पण आम्ही नक्कीच ट्राय करणार आहोत. आई आम्हाला दरवेळेस म्हणते, आई जाते नाटकला, आई जाते म्हणजे आईला सुद्धा खूप आवड आहे. सो आई मला दरवेळेस बोलते यायचंय का, पण तेच हे काय ना काहीतरी असतं आणि मग ते जमतच नाही. पण ठीक आहे. सो चला मग आता आम्ही असंच रँडमली निघालो आहोत. खारघरला पोचू, काय करणार आहोत आम्हाला सुद्धा नाही माहिती आहे. बट घर ना एकदम अचानक असं रिकामं झालं. एवढं 2-3 दिवस सगळं असं छाव झालं होतं ना. सो छान वाटत होतं की सगळे आलेले, खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्यात ते मावशींबरोबर जास्त टाइम स्पेंड करताच नाही आला आम्हाला, कारण ज्या दिवशी मावशी आला त्या दिवशी पण आम्ही बाहेर होतो सगळे. दुसऱ्या दिवशी काल आम्ही अख्खा वेळ ते वेडिंगमध्येच गेलं आणि मग रात्री त्यांनी लिटरली आम्हाला मावशींनी फोन करून सांगितलं, आम्ही जेव्हा ऑन द वे होतो, की मी उद्याच हल्ली आहे. म्हणजे मला असं झालं, आम्ही दोघांनी खूप फोर्स केलं की थांबा, तुम्ही नका जाऊ, आम्ही तुमच्याबरोबर टाइमच स्पेंड नाही केला. आणि मावशी जेव्हा कधी येतात ना, मावशी सुद्धा डाय हार्ट फॅन आहेत मूवीजचे. सो मी मेक शुअर कोणताही मूवी असो आम्ही मूवीजला जातो. अँड मी काल सनीला तेच म्हणत होते की मला नेहमीच म्हणतात की आय एम सो मच ब्लेस्ड की अशी फॅमिली माझ्या आयुष्यात आहे. आणि ते मी नेहमी असं म्हणजे फील केलेलं आहे, ऐकत आले. पण काल ना मला एकदम असं हिटच झालं. आणि मी कधी सनीला या गोष्टी नाही बोलत, पण मी सनीला तेच म्हटले की मी खरंच खूप ब्लेस्ड आहे टू हॅव सच अन अमेझिंग फॅमिली. म्हणजे तुम्ही जर इकडची माझी फॅमिली पाहिली ना, माझं सासर, ते कधीच त्यांनी आम्हाला असं डिफरन्शिएट केलेलं नाही आहे की तू सून आहे किंवा तू मुलगी आहेस. आम्हाला त्याचप्रमाणे, आणि आम्ही खूपदा बोललेली आहे, पण मला तरी दरवेळेस ना या सगळ्यांना ॲप्रिशिएट करायला आवडतं. कारण ज्याप्रमाणे ते लोक प्रेम देतात ना, मामी, मावशी, आत्या, म्हणजे लिटरली काल आत्यांचे सुद्धा फोन आले हॅपी विमेन्स डे विश करण्यासाठी. आणि त्यांनी ज्या प्रकारे एवढं छान मला एवढं ते छान बोलल्या ना, मला एकदम मी इमोशनल झाले. त्यानंतरच मी सनीला म्हटली की आय एम सो मच ब्लेस्ड की माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या जणी आहेत.
यांना बघून मला तो एक मोटिवेशन मिळतो, यांना बघून मी अजून जास्त इन्स्पायर होते. आणि एक मला पर्सनली असं वाटतं की बाकीचे खूप लोक आहेत, पण एक स्त्रीला पुढे घेऊन जाऊ शकते, एक स्त्रीला जास्त मोटिवेट करते, जास्त इन्स्पायर करते. म्हणून आपल्याला जेवढं होईल ना आपण एकमेकींना मदत करूया, एकमेकींना पुढे घेऊन जाऊया, एकमेकींचे स्वप्न जे आहेत त्याला, जसं मी नेहमी म्हणते की फॅमिली, तुम्ही तुमच्या विंग्स द्या तुमच्या घरातले जेवढे स्त्री आहेत किंवा विमेन्स आहेत त्यांना, पण आपण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुद्धा तो एक मोटिवेशन देणं फार गरजेचं आहे. आणि माझ्या आयुष्यात एवढ्या सुंदर सुंदर विमेन्स आहेत ना. सो थँक्यू सो मच फॉर चूजिंग मी, फॉर गिविंग मी सच अ ब्युटिफुल फॅमिली. नको आहे ताई, बलून्स विकायला आली विचार. किती देऊ? 120 बोला ना. कुठला देऊ टाकू? हे काय? हे दे ना लाईट वाला, पिंक वाला दे. हा थँक्यू. आताच बोलत होते का स्त्रीला मदत करायला पाहिजे. बिचारी अशी नॉक करून बोलते मला भूक लागली आहे. महाग आहे पण ठीक आहे. 120 ती म्हणते. ठीक आहे तिची. कधी कधी आपण खूप नाही, तिथे आपण नाही बार्गेन करायचं जिथे गरज. मला एवढं कळतं, मॉल मध्ये गेले 65 गोष्ट जी वर्थ पण नसते तिथे बार्गेन करू का आपण? जाऊ बार्गेन करायला. पण ती बिचारी म्हटली की मला भूक लागली, म्हणून मी बोलले की ठीक आहे. बट इज दिस वर्किंग? नाही चला आवडेल. अच्छा 3 लाईट्स आहेत वाटतं. सो देवाकडनं मी अजून ह्याच्यापेक्षा काही जास्त मागूच नाही शकत आणि मागणार सुद्धा नाही. कारण मी काय सांगू, मी खूप 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 स्वतःला ब्लेस्ड फील करते. आज मला ना असं खूप इमोशन्स येत आहेत. म्हणजे खरंच सगळेच चांगले आहेत यार, सगळेच चांगले आहेत, खरंच खूप सगळे चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला कदाचित ना व्हिडिओमध्ये पण कळून नसेल येत, पण असं नाही आहे की माझ्या काही गोष्टी ह्यांना पटत नसतील. ऑफकोर्स, कारण शेवटी आपण सगळे ह्युमन्स आहोत, सगळ्यांनाच सगळं एकमेकांचं पटायला पाहिजे असं नाही आहे. पण त्या मला एवढ्या सगळ्या जणी सांभाळून घेतात ना. आई पण मला एवढं सांभाळून घेतात, वहिनी, स्वीटी ताई, सगळे. म्हणजे खूप काही गोष्टी त्यांना वाईट वाटत असतील, मी काय बोलते कधी कधी पटत पण नसेल, पण कधीच असं समोरून येऊन तोडून बिडून मला कधीच बोललेले नाही आहेत. आणि सगळे जण असे आहेत जे काय असं छान पुण्य केलेले मी की मला एवढे छान लोक माझ्या आयुष्यात आहेत. त्यामुळे मी एवढी नेहमी पॉझिटिव्ह असते. त्यामुळे मला ती माझ्याकडची जी एनर्जी आहे ना, तुम्ही मला कधीही भेटाल ना, तुम्हाला कधीच असं फील नाही होणार की मी अशी डाऊन आहे किंवा मी अशी खूप सॅड आहे. ते नेहमी ते जे हॅपीनेस आहे ना माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसणार आहे. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेत आणि मला असा एकही क्षण आठवत नाही की जिथे मी खूप माझ्या फॅमिलीला घेऊन खूप अशी सॅड झाली आहे किंवा मला असं खूप काही गोष्टी वाईट वाटलेल्या आहेत. खरंच म्हणजे मला खूप ह्या लोकांनी, मी सर्वात लहान आहे घरात, पण ह्या सगळ्यांनी मला खूप खूप ॲडजस्ट करून घेतले, मी हे पण सांगेल असं मला पर्सनली वाटतंय. आणि तेच आहे ना, त्यानेच प्रेम वाढतं, त्यानेच घरात जे हॅपीनेस आहे ते नेहमी राहतं. जर एकमेकींना फक्त तोडत राहिलो, फक्त एकमेकींना खेचत राहिलो, असं खूप लोकांकडे आहे, खूप घरांमध्ये आहे. कितीही चांगलं काम केलं तरी एकमेकींबद्दल चांगलं बोलत नाही. आज मी बाहेर निघताना पण आई मला म्हणतात छान दिसते. म्हणजे ते एवढं, तो एक वर्ड सुद्धा खूप काही बोलून जातं माहितीये का. म्हणजे आपल्याला किती छान फील होतं की सकाळी नाही, म्हणजे काल आता बघ ना, मी साडी नसून आणि लगेच आई इन्स्टंटली बोलले किती छान दिसते साडी, किती छान दिसते तू. आणि असं नाही की
बोलण्यासाठी म्हणतात ते मनापासून म्हणतात आणि तेच तर आहे ना, म्हणजे त्यानेच ते प्रेम आहे ते वाढतं. आणि खरंच यार आता काय बोलू, जेवढं बोलेल ना मी तेवढं कमी आहे. सो चला आता आमचे नवरदेव आम्हाला घेऊन आले. कुठे आम्ही कुठे चाललो मला पण नाही माहितीये. ब्युटिफुलला काय चालत? स्टँड बुकशेल्फ कुठे ठेवणार? हा आजकाल सनी जर मला काय बोललं ना मला हे घ्यायचं म्हणजे ठेवणार कुठे, खरंच सांगा कुठे ठेवायला. आता जास्त फर्निचर नाही ठेवू शकत, म्हणजे जर काय ठेवायचं असेल तर कोणाला तरी बाहेर काढावं लागेल असं झालं. पण ठीक आहे आता त्याला ठेवायचंय हॉस्पिटलमध्ये. सो चला आम्ही आलेलो आहोत खारघर पनवेल. हा आता पनवेल खूप वास्ट झालेलं आहे, ऑलरेडी होतं पण आता ते एकदम ऑन पेपर म्हणतात ना तसं, म्हणजे आता जिथे तिथे ना तिथे पनवेलचं पण दिसतं ना. हे किती क्यूट आहे बघ ना. नाही सर मलाच जास्त त्याच्यावर काय आहेत का ऑफर? काय माहिती. 1620 कोण आहे इकडे? 1600 रुपये ऑफ आहे ना त्याच्यावर 700. 1800चं 1600. तेवढंच ऑफ नको. चल 440 रुपीज नॉर्मल 10 रुपयाचे स्केच पेन घे आता, करायचं तर चांगलं. हे घेऊ 440 रुपीज. 440 24 शर्ट्स. करायचं तर व्यवस्थित चांगलं काम. माझ्या पहिले नाहीच यूज करत दिला नाही. कुठे गेले? ब्युटिफुल मध्ये याल तर मॅड होईल. हा एवढे सारे ऑप्शन्स. ऑफर आहे आज. किती घ्यायचं? मस्त त्यात तंदूर बनवता येईल की नको नको एवढी मेहनत. सब क्यूट आहे. क्यूट ना. क्यूटची प्राइस 240. किती क्यूट आहे ना पण. स्टँड बघतो तो इथे दिसते का तुला? काय बुक काय ते किसनी इकडे बघ. गॅस स्टोव इकडे बघ. काय ब्रँड आहे? गॅस स्टोव नाही ते पूर्ण युनिक असेल. गॅस चालू करणार आहे पण खूप जागा मोठी आहे. आपलं ना आपलं हीच साईज आहे कसं. पण एक ब्रँड काय आहे? आपल्याला ब्रँड पाहिजे. ब्रँड चमचे बघितले की मला कसं तरी होतं. ऑलरेडी आहे. चल त्याच्यानं काय करता येईल? फारच छोटं आहे. शिक्षणाचं कधीपासूनचं प्राईस आज पूर्ण होते. फायनली 10 वर्षांपासून आज ते पूर्ण होणार असं वाटतं. आज विमेन्स डेचं ऑफर आहे म्हणून आम्हाला चांगलं डिस्काउंट मिळतं. इझी हँडल. इसके अंदर का बर्तन भी नहीं है इसमें. ये सिर्फ नहीं है. वो तो सब आपको अलग से खर्चा करना पड़ेगा. 60 का मनी पैक से ते बघ ना होतं.
पैक है चलो फाइनल निकाल लो इसको। नीचे नीचे घेऊन बघायचं तर घेण्यात आलं अगदी छान आहे मला वो भी तो मिक्सर ही है, वो भी जो आप देख रहे वो तो मिक्सर ही है, हो सब नहीं है। खाली डिफरेंट क्या मैं बताता हूँ देखो भाई आप लोकेशन मला वाटतं हात घेऊ आपण जागा पण ये वाला है ना ये 1 2 3 4 जार हो गए ये 4 1 2 3 4 फायनली कधीपासून घ्यायचं इसी पर दिया हुआ है 10 वर्षापासून ऐकवते बर्थडेला घ्यायचं तर हे घे रे. ये वाला घे माझं बर्थडे गिफ्ट पुढच्या वर्षी ऑर्डर दिया चालेल माझं मला बरं. असं काही नाही ते कोणतं घेऊ शेफ ये फिल्टर का फोटो जो अंदर ये फिल्टर दिया है हुआ ना, देखो ये देख लो हा थोडासा बाहेर हा बाहेर वाला राहते Same खूप as it is. बसतोय हा पण हा घे ना एक्झॅक्ट बसतोय हा छान वाटतो हा दिसायला पण छान आहे. जहाँ तो सेम ही तो है 5 जार खाली आवाजावरच करायला लागला तो Exit the roundabout. स्ट्रेट स्ट्रेट In 500 meters, at the roundabout, take the second exit onto Chhatrapati Shivaji Maharaj Marg. सो डेट्सवर आलो आहे मी रचनाला घेऊन मंचीज कॅफे इन खारघर. नाहीसाची आठवण सो कधी कधी अनप्लॅन्ड गोष्टी ज्या असतात त्या जास्त सक्सेसफुल होतात, कधी कधी नाही, नेहमीच राहतात. सो आम्ही ते ब्युटिफुलमध्ये गेलो खारघर इकडे आणि तिथे ऑफर्स चालू होते स्टीलवरती आणि अप्लायन्सवरती. सो ते ऑफर हे आजची लास्ट डेट होती 9 मार्च. 9 मार्चच आहे ना, 9 मार्च आज लास्ट डेट होती. सो अजिबात प्लॅन नव्हतं की काय घ्यायचं वगैरे, पण ते एवढं जी वस्तू रचनाला कधीपासून हवी होती, 10 वर्षापासून हवी कधीपासून होती, finally म्हणजे आज कारण ना OTG मध्ये आईकडे पण आहे ना OTG. सो आई त्यात मस्त केक बनवायची, तंदूर बनवायची. आपल्याकडे हे मायक्रो वगैरे, पण मायक्रो मधला केक मला नाही आवडत. मला इवन ते एअर फ्रायर मधला मी केक कधी ऍक्च्युली ट्राय तर नाही केलाय, बट OTGला जे आहे ना ते एक वेगळंच टेस्ट लागते असं मला वाटतं आणि ते व्यवस्थित होतं पण त्या डिग्रीजवरती. सो मला ते कधीपासून हवं होतं की OTG घ्यायचं, केकसाठी खास करून घ्यायचं आहे. तुम्ही मला पाहिलंच असेल मी केक गॅसवर बनवते, बट फायनली तो आज ह्याने घेतला. 9 लिटर्सचा आहे, पिजन ब्रँड आणि छोटंसंच कॉम्पॅक्टच मला हवं होतं. जास्त आत्ता तरी मोठा नव्हता पाहिजे कारण जागा तेवढी ठेवायला नाही आहे, म्हणून मग तो मला इनफ वाटला. त्यात मला जे हवं होतं वेसल्स ते पण मी घेतलेले आहेत. अँड येस, एक्सायटेड आहे मी. लेट्स सी आता कधी बनवते. सो थँक्यू सो मच. सो त्याची ॲक्च्युअल कॉस्ट काहीतरी 4900 आहे, जी ऑफरमध्ये मला आज 2500ला मिळाली. ती कॉस्ट बघितल्यानंतर आय वॉज लाईक ओ माय गॉड, एवढे कमी ह्याच्यात मिळते, म्हणून मग ते लगेच घेतलं. सो ते आज त्याची लास्ट ऑफर होती. म्हणजे जर तुम्ही आता उद्या जाण्याचा प्लॅन करत वगैरे असाल तर ते नसणार आहे. 6 to 9 असंच ते डेटमध्ये होतं, बट छान असं सरप्राईज. त्यानंतर आम्ही मंचीज या जागेवरती आय गेस सेक्टर 35 खारघर इथे आम्ही आमचं डिनर केलं. खूपच मस्त ॲक्च्युली वास्ट आहे ती. वास्ट म्हणजे एवढा पण मोठा नाही आहे, पण बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. पिझ्झा, पास्ता, राईस बाउल, सँडविच, स्टार्टर्स जे आपल्याला हवं असतं, मग नंतर कॉफी, ड्रिंक्स म्हणजे आपले हे मिल्कशेक्स वगैरे ते सगळं काही छान आहे. छान म्हणजे खरंच छान आहे. आम्हाला दोघांना सुद्धा आवडलं. आम्ही टाकोस खाल्लं आणि एक राईस बाउल खाल्ला. आणि मेन म्हणजे काय माहिती का, जे टेस्ट होते ना ती खूप सटल होती. असं
असं कोणते फ्लेवर्स एकदम ओव्हरपॉवर नव्हते करत एकमेकांना. आता काही काही जागेवरती ना जे मिळतं हातात ते टाकतात असं मला वाटतं कधी कधी, पण हे खूप मस्त टेस्ट होती. तुम्ही जर कधी त्या साईडला वगैरे गेलात किंवा खारघर साईडला तर नक्की ट्राय करा. खारघर ॲक्च्युली एवढे ऑप्शन्स आहेत ना खारघरमध्ये, छोटे छोटे असे कॅफेज खूप सारे ओपन झालेले आहेत. सो छान गेला दिवस. थँक्यू सो मच. चला मग आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. नायसाला खूप मिस केलं आम्ही, बट ठीक आहे. नायसाचं कम्फर्ट पण आता फार गरजेचं आहे आम्हाला आता असं वाटायला लागलंय. आणि निघण्याच्या आधी ती जेवली वगैरे होती, तिला भरवलेलं, मग तिला सूप हवं होतं, मग सूप पण ती प्यायली. आणि शी लव्स टू बी लाईक दॅट. ॲक्च्युली मी पण अशीच होती आधी खूप. मला आई लिटरली घर कोंबडी म्हणायची. बाहेर मला कोण बोललं ना की चल, नाहीच. खूप असं काय माहिती ते आपल्या त्या दुनियेत राहायला आवडायचं. आता जरा जास्तच सोशल झाली आहे मी, ह्याला भेटण्यापासून जास्त झालेलं आहे मला वाटतं. कामच आहे ना. हा इट्स युअर जॉब. नाही पण माहितीये का ते आपल्याला ना त्या टायमाला माहित नसतं आपण कसे आहोत. आता विथ टाइम मला माझ्यामध्ये मी स्वतःला खूप वेगळं मी बघितलेलं आहे. मी नेहमीच म्हटले मी खूप इंट्रोवर्ट नाही बोलता येणार, पण आपापल्या ह्याच्यात कामाशी काम असं वलट आहे. आताही तसंच आहे, पण जरा आता लोकांना भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं हे आवडतं. थोडंसं एक लाईफसाठी जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो चेंज झालेला आहे. म्हणतात ना की जसं मी नेहमीच म्हणते की थोडंसंच आयुष्य, माहीत नाही काय कधी कसं होणार आहे. सो जस्ट लिव्ह ईच अँड एव्हरी मोमेंट, तसंच आहे. सो चला ब्लॉग आता इकडेच एंड करतीये. आणि येस नायसासाठी ऍक्च्युली काही गोष्टी घेतल्या. काही गोष्टी म्हणजे आईसाठी मी मस्त कारवांचं ते मी का नाही पाहिलं, हे मला काय माहितच नाही. काय ह्याने काय घेतलं ते मला काही माहित नाही. मी फक्त मंत्राज आणि हे घेतलंय, श्लोक्स असतात ना. अच्छा ते बरं आहे, मग ते नायसाच्या पण कानावर पडत राहील ते. सो चला ह्या नोटवरती हा ब्लॉग आम्ही एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.